अलीकडील दिल्ली उच्च न्यायालयाच्या गुजारा भत्ता देखभाल वरील निकालांमध्ये ऑगस्ट 2025 मधील ऐतिहासिक निर्णयाचा समावेश आहे, ज्याने विधवेला तिच्या मृत सासरच्या वडिलोपार्जित मालमत्तेकडून भरणपोषणाचा दावा करण्याचा हक्क पुष्टी दिला आणि सप्टेंबर 2025 मध्ये न्यायालयाने निर्णय दिला की नोकरी करणाऱ्या पत्नीला तिच्या मुख्य उत्पन्नाच्या आधीच्या मिळकतीसाठी हक्क आहे. जीवनशैली तिचे स्वतःचे उत्पन्न असले तरीही न्यायालयाने व्यभिचारात राहणाऱ्या पत्नीला भरणपोषण देण्यासही नकार दिला आणि ती दावा करण्यास अयोग्य असल्याचे समजले. देखभालीचे प्रमुख निर्णय. 1. वडिलोपार्जित मालमत्तेतून विधवेचा भरणपोषणाचा हक्क. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2025 मध्ये निर्णय दिला की विधवा सून तिच्या सासरच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून भरणपोषणाचा दावा करू शकते. हा निर्णय ओळखतो की हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा 1956 अंतर्गत देखरेखीचा अधिकार वडिलोपार्जित मालमत्तेपर्यंत विस्तारित आहे, परंतु स्व-अधिग्रहित मालमत्तेपर्यंत नाही, आणि हे नैतिक कर्तव्यापासून सामाजिक संरक्षणाच्या कायदेशीर अधिकारापर्यंत वाढवते. 2. नोकरी करणाऱ्या पत्नीचा भरणपोषणाचा हक्क. सप्टेंबर 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असे ठरवले की जर नोकरी करणाऱ्या पत्नीचे उत्पन्न वैवाहिक घरामध्ये उपभोगलेले जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे नसेल तर ती देखभालीसाठी पात्र आहे. न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला, ज्याने सहाय्यक प्राध्यापिकेला देखभाल नाकारली. पती-पत्नीमधील महत्त्वपूर्ण उत्पन्नाच्या असमानतेवर आधारित तिचा देखभाल भत्ता वाढवला. आणि 3. व्यभिचारासाठी भरणपोषण नाकारणे. न्यायालयाने सप्टेंबर 2025 मध्ये पत्नीला भरणपोषण नाकारले, असे नमूद केले की व्यभिचारात राहणारी पत्नी तिच्या पतीकडून कोणत्याही भरणपोषणास पात्र नाही. हा निर्णय DNA चाचणी अहवालांद्वारे पुष्टी केल्यानुसार पत्नीच्या बेवफाईच्या कारणास्तव घटस्फोट देण्यात आला. मागील निकाल आणि संदर्भ. 1. पगाराचे तपशील जाणून घेण्याचा अधिकार. एका ऐतिहासिक निर्णयात दिल्ली आणि मद्रास उच्च न्यायालयांनी घोषित केले की माहिती मिळविण्यासाठी RTI कायद्याचा वापर करून अचूक देखभालीचा दावा करण्यासाठी पत्नीला तिच्या पतीच्या पगाराचे तपशील जाणून घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. 2. आधार म्हणून देखभाल, खंडणी नाही. सर्वोच्च न्यायालयाने सावध केले की विवाह हा व्यावसायिक व्यवहार नाही आणि देखभाल कल्याणासाठी आहे, खंडणीसाठी नाही. आणि 3. सक्षम महिलांसाठी देखभाल नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने मार्च 2025 मध्ये एक निर्णय जारी केला की सक्षम महिलांनी अंतरिम देखभालीसाठी दावा करू नये.